मित्रांनो, इतिहासात अनेक राण्या होऊन गेल्या. एक अशी राणी होती जिला एक नव्हे तर 5 पती होते. तिच्या सौंदर्यावर संपूर्ण आर्यावर्त मोहित झाला. पण तिच्या आयुष्यात आलेल्या संकटांनी अखेर महायुद्ध घडवलं. ही कथा आहे द्रौपदीची. पंचाल राज्याचा राजा होता द्रुपद. त्याने एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाच्या अग्नीतून अचानक एक तेजस्वी कन्या प्रकट झाली. सभेत सगळे आश्चर्यचकित झाले. राजा द्रुपद म्हणाला, ही कन्या साधी नाही. तिचं नाव द्रौपदी असेल आणि तिचं नशीब जग बदलणार आहे. काही वर्षांनी द्रौपदी मोठी झाली. तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र झाली. राजा द्रुपदने तिचं स्वयंवर जाहीर केलं. सभेत मोठमोठे राजा आणि योद्धे जमले. एक कठीण अट ठेवली होती. फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यावर पाण्यातील प्रतिबिंब पाहून बाण मारायचा. एका मागून एक योद्धे अपयशी झाले. तेव्हा एक साधा ब्राह्मण पुढे आला. तो होता अर्जुन. सभेत लोक कुजबुजले, हा ब्राह्मण हे कसं करणार? पण अर्जुन शांत होता. त्याने बाण सोडला आणि क्षणात माशाचा डोळा भेदला. सभेत जल्लोष झाला. द्रौपदीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. द्रौपदी म्हणाली, आजपासून हा वीरच माझा पती आहे. अर्जुन द्रौपदीला घेऊन घरी आला. घरात आई कुंती होती. अर्जुन म्हणाला, आई, आम्ही एक अमूल्य वस्तू आणली आहे. न पाहताच कुंती म्हणाली, कुंती, जे काही आणलं आहे ते 5 भावांनी वाटून घ्या. जेव्हा तिने द्रौपदीला पाहिलं तेव्हा तिला तिच्या शब्दाची जाणीव झाली. पण त्या काळात आईचे वचन धर्म मानले जात होते. मग ठरलं, द्रौपदी 5ही पांडवाची पत्नी बनेल. द्रौपदी 5 पांडवांसोबत राहू लागली. युधिष्ठिर धर्मप्रिय राजा, भीम शक्तिशाली योद्धा, अर्जुन महान धनुर्धर, नकुल सुंदर आणि शूर, सहदेव बुद्धिमान. द्रौपदी सर्वांना एकत्र ठेवत होती. एकदा भीम म्हणाला, आपल्या आयुष्यात इतकी संकट काय येतात? द्रौपदी हसून म्हणाली, द्रौपदी, संकट त्या लोकांच्या आयुष्यात येतात ज्यांच्याकडून इतिहास घडवायचा असतो. एक दिवस हस्तिनापूरमध्ये जुगाराचा खेळ झाला. शकुनीच्या कपटाने युधिष्ठिर सर्व काही हरला. राज्य, संपत्ती, भावंड आणि शेवटी द्रौपदी. दुर्योधनाने तिला सभेत आणायला सांगितलं. दुशासनाने द्रौपदीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा द्रौपदीने डोळे बंद करून प्रार्थना केली, द्रौपदी, हे प्रभू, माझं रक्षण करा. त्या क्षणी कृष्णाने तिचा सन्मान वाचवला. तिचं वस्त्र अखंड वाढत राहिलं. सगळे सभेत थक्क झाले. त्या दिवशी द्रौपदीने शपथ घेतली. द्रौपदी म्हणाली, या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि तिच्या या शपथेनेच पुढे महाभारत युद्धाची सुरुवात झाली. लोक आजही म्हणतात, द्रौपदी एक राणी नव्हती, ती स्वाभिमान आणि न्यायासाठी लढणारी स्त्री होती. मित्रांनो, द्रौपदीची ही कथा आपल्याला शिकवते, अन्याय कितीही मोठा असला तरी सत्य आणि धैर्य शेवटी जिंकतंच. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्रीकृष्ण.